नमस्कार. आता सायलीला गोळी लागलेली असते आणि अर्जुन सायलीला तसंच उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. आता हॉस्पिटलमध्ये सायलीला आणताच लगेच तो प्रतापला फोन करतो. अर्जुन खूपच रडत असतो आणि तो प्रतापला सगळं सांगतो. प्रताप, कल्पना धावत हॉस्पिटलमध्ये येतात. आता पूर्णाजींना सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं की सायलीच्या बाबतीत असं व्हायला नको पाहिजे होतं. आता लगेच प्रियाला बरं वाटतं. प्रिया ही महिपतला फोन करून सांगते की काम झालं. आता इकडे पूर्णाजी रविराज आणि प्रतिमाला सुद्धा सांगतात. रविराज प्रतिमाला मोठा धक्काच बसतो. दोघेही तसेच लगेच हॉस्पिटलमध्ये जातात. आता हॉस्पिटलमध्ये सायलीची ती अवस्था बघून सगळ्यांनाच खूपच वाईट वाटत असतं. रविराज अर्जुनला धीर देत असतो. आता प्रिया म्हणते, चला सर्वजण हॉस्पिटलमध्ये गेलेत, आपण सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन जरा 2 अश्रू ढाळून येऊया. आणि प्रिया ही हॉस्पिटलला येते. हॉस्पिटलमध्ये आल्यावर प्रिया ही गप्पा बसत नाही तर सायलीला दोष देत असते. काय गरज होती हिला घराच्या बाहेर पडायची? ही सायली ना स्वतःला शाणी समजते. तिला काय वाटतं, तिलाच सगळ्या गोष्टी कळतात, तिलाच सगळं येतं. आता काय झालं, आता हॉस्पिटलमध्ये येऊन पडली आहे ना, म्हणून एवढंही माणसाने अति करू नये. अति तिथे माती होते, म्हणूनच हिची आता माती झाली आहे. हिला हिच्या ना कर्माचीच फळं भेटली आहेत. आता हॉस्पिटलमध्ये येऊन तमाशा करणाऱ्या प्रियाला अर्जुन चांगलं सबक शिकवतो. तिच्या थोबाडीत वाजवतो आणि तिला तिथून हाकलून देतो आणि म्हणतो, तुला जर इथे थांबायचं नसेल ना तर थांबू नकोस, निघून जा. तुला कोणी बोलवलं नव्हतं इथे येऊन तू माझ्या सायलीला दोष देतेस. माझ्या सायलीबद्दल एक जरी तू आता शब्द काढलास ना तर याद राख, मी विसरून जाईन तू माझ्या भावाची बायको आहेस. चल निघ इथून. आणि तो तिला ढकलून देतो. आता रविराज प्रियाला म्हणतो, तन्वी तुला कळतं की नाही? अगं तू सायलीला बघायला आली आहेस की सायलीला दोष द्यायला आली आहेस? तू तर सायलीला दोषच देतेस. तुला शांत बसता येत नाही का? प्रतिमा म्हणते, अगं तन्वी तू असं कसं वागू शकतेस? सायली कोणत्या अवस्थेतून चालली आहे हे तरी बघ जरा. प्रिया मनात म्हणते, ही अवस्था तिची मीच केली आहे आणि ती काही आता इथून परत येईल असं मला वाटत नाही. आता तुम्ही तिच्या जाण्याचीच तयारी करा. अर्जुन, आता तुझा खेळ संपला आहे. मी तुझ्या अर्जुन वर्मावर घाव केला आहे. आता तू यातून कधीच उठू शकत नाहीस. मधुभाऊंना निर्दोष सोडवतोयस काय? आता कसा सोडवतोस ना तेच बघू. आता सायलीच नाही राहिली तर तू मधुभाऊंची केस सोडवून त्यांना निर्दोष सोडवून काय फायदा आहे रे? आता त्या म्हाताऱ्याला तिथून जावंच लागेल. आता प्रियाला हॉस्पिटलमधून अर्जुनने हकलून दिलेलं असतं. अर्जुन खूप रडत असतो. प्रताप त्याला समजावत असतो की काही होणार नाही अर्जुन, सायलीला आपल्या काही होणार नाही. सायलीने कधी कुणाचं वाईट केलं नाही तर तिचं कधीच वाईट होणार नाही. तू काळजी करू नकोस, सायली आपली लवकरच शुद्धीवर येईल. आता इथे कल्पनाला सुद्धा वाईट वाटत असतं. प्रतिमा जाऊन देवासमोर उभी राहते आणि देवाची प्रार्थना करत असते. रविराजला सुद्धा खूपच वाईट वाटलेलं असतं. रविराज म्हणतो, देवा या मुलीला खरंच लवकर बरं कर, तिला लवकर शुद्धीवर येऊ दे. खरंच ही मुलगी खूप चांगली आहे. सायलीने कधीच कोणाचं वाईट केलं नाही आहे. प्रतिमासुद्धा रडत रडत देवाजवळ गाराणं घालत असते. आता कल्पनासुद्धा रडत असते. कल्पनाला देखील सायलीबद्दल काहीतरी वाटत असतं. आता सर्वच जण देवाची प्रार्थना करत असतात. इकडे प्रिया निघून येते. प्रिया घरी आल्यावर पूर्णाजी म्हणतात, काय गं तू लगेच आलीस, कशी आहे सायली? आता पूर्णाजीच्या प्रश्नांना उत्तरं न देता प्रिया तशीच निघून जाते. पूर्णाजीला मोठा धक्काच बसतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.